आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील तंत्रज्ञानाचा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या एस क्रिएटर्स 2026 या भव्य प्रकल्प प्रदर्शनाचं उद्घाटन सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आमदार शेखर निकम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवलेली इलेक्ट्रिक स्कूटर, शेतीसाठी उपयुक्त यंत्रे आणि प्रगत सॉफ्टवेअर मॉडेल्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। आम्ही असं प्रोजेक्ट बनवला आहे तर ही आयडिया तुम्ही EV गाडीमध्ये लावली तर म्हणजे खूप फायदेशीर आहे जेणेकरून आणि तिथे पाहिजे तिथे आपण लावू शकतो। जसं की हॉटेल कोणता आपण जेवायला घेऊन जेणेकरून आपल्याला वायर वगैरे शोधण्याची गरज पडणार नाही। वायरलेस पद्धतीने चार्ज परत हा EV चार्ज सोलारचा चार्ज केला जेणेकरून आपल्याला कुठली वायर कनेक्शन करताना कुठल्या वायरची गरज लागणार नाही। आपण इथे टाईम सेट करू शकतो जेणेकरून आपल्याला कोणती गाडी किती वेळ चार्ज करतो आपल्याला माहिती असते त्यानुसार टाईम सेट करतो। आपली गाडी एका तासात चार्ज होणार असेल तर आपण टाईम सेट करणार 1 तासाचा 20 सेकंदानंतर गाडीची चार्ज पूर्ण होणार। त्याच्यानंतर हा बजर वाजणार आणि लाईट पण बंद होणार जेणेकरून आपण लांबून सुद्धा बघितलं तरी आपल्याला समजेल की बाबा गाडी बंद। नमस्कार, मी सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये शिकत आहे। मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे। तर आम्ही लास्ट इयरचा फायनल प्रोजेक्ट बनवले आहे। आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे सोलार पॅनल EV चार्जिंग स्टेशन। आम्ही इथे कॉपर कॉईल यूज केलेले आहे, त्याच्यानंतर एक कॉपर कॉईल खाली यूज केलेलं आहे जेणेकरून आपल्याला वायरलेस पद्धतीने चार्जिंग बघायला भेटेल। आम्ही हा प्रोजेक्ट एन्व्हायरमेंटसाठी बनवलेला आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही, त्याच्यामुळे वायू प्रदूषण देखील होणार नाही आणि आजच्या या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीसुद्धा साधारण मनुष्याला परवडत नाही, त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। उद्घाटनाप्रसंगी बोलताना आमदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांच्या या तांत्रिक प्रगतीचं तोंड भरून कौतुक केलं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आता जागतिक स्पर्धेसाठी सज्ज होत असल्याचं सांगितलंय। या प्रदर्शनात लक्षवेधी ठरली ती सोलरवर चार्ज होणारी कार। पर्यावरण होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी ही कार तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे। आजकाल आपण बघतोय भारतामध्ये माणसांपेक्षा जास्त गाड्या आहेत आणि त्या गाड्या डिझेल पेट्रोलवर चालतात। डिझेल पेट्रोलच्या गाड्यांमुळे होणारे प्रदूषण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण पण होतं आणि वायू प्रदूषण देखील होतं। या गाडीमुळे आपल्याला ध्वनी प्रदूषण देखील होणार नाही आणि वायू प्रदूषण देखील होणार नाही। ही सूर्याच्या एनर्जीवर चालते आणि बाकीच्या गाड्या या डिझेल पेट्रोलवर चालतात। नमस्कार, मी प्राचार्य मंगेश भोसले, सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे। या ठिकाणी एस क्रिएटर्स हे एक्झिबिशन आम्ही भरवलं आहे। हे ॲक्च्युली जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत त्यांनी केलेले हे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते प्रामुख्यानं परीक्षेच्यासाठी नेहमी तयार करतात, परंतु ते आम्ही मुद्दामून त्याचं एक्झिबिशन भरवलं आहे की जेणेकरून त्यांच्यामध्ये इतर पब्लिकला देखील त्यांनी ते प्रोजेक्ट्स दाखवावेत आणि त्याच्यामध्ये त्यांना कॉन्फिडन्स मिळावा। त्याच्याबरोबर त्यांचं इनोव्हेशन जे आहे त्यांनी केलेलं हे जगासमोर यावं ह्या उद्देशानं। आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही तरुण आहेत जे फर्स्ट इयरला असतात, सेकंड इयरला असतात किंवा हायस्कूलला आहेत किंवा ITIमध्ये आहेत, हे विद्यार्थी या ठिकाणी यावेत, त्यांनी हे प्रोजेक्ट्स बघावेत आणि त्यांना देखील इनोव्हेटिव्ह काही क्रिएट करण्याची त्यांना देखील एक इच्छा व्हावी ह्या उद्देशानं एस क्रिएटर्स, एस म्हणजे सह्याद्री क्रिएटर्स किंवा एस म्हणजे सक्सेसफुल क्रिएटर्स, हा जो काही एक्झिबिशनचा आमचा उद्देश आहे तो असा आहे। माझं नाव सानिया महेंद्र कदम, मी सह्याद्री पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी आहे। मी कॉम्प्युटर इंजिनियर इथे शिकत आहे। आता हे आमचं लास्ट इयर आहे। जसं की दरवर्षी लास्ट इयरला मेगा प्रोजेक्ट्स प्रत्येक कॉलेजमध्ये असतात। याबाबत विद्यार्थ्यांनी कोकण 24 तास न्यूज चॅनल जवळ आपलं मनोगत व्यक्त केलं आहे। एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरलसाठी आमच्या कॉलेजमध्ये फक्त एक्सटर्नलला न ठेवता इथे आम्ही प्रोजेक्ट एक्झिबिशन करतो, म्हणजे आमच्या कॉलेजने आम्हाला ती एक संधी दिलेली आहे। त्यामुळे आम्हाला खूप मोटिवेशन भेटतं, आम्हाला आमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो। जसं की या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमुळे आम्हाला हा कॉन्फिडन्स येतो की आम्ही अजून जास्त प्रोजेक्ट कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करू शकतो आणि त्यासाठी आम्हाला इनोव्हेटिव्ह आयडियाज येतात। त्या कॉन्फिडन्समुळे आम्हाला अजून आयडियाज येत जातात। एक असा सुद्धा त्याचा बेनिफिट आहे की आम्ही पुढे जाऊन आम्हाला ह्याचा उपयोग होऊ शकतो।
कुठे जॉब ॲप्लिकेशनसाठी जॉब इंटरव्ह्यूसाठी आम्ही प्रेझेंट करू शकतो. हा पण एक प्रोजेक्ट जो की आम्ही प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये प्रेझेंट केला होता. थँक्यू फॉर. सो गुड आफ्टरनून. मी अमेया पाटील. मी SPS सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डेमधून बोलत आहे. तर आज आपण बघत आहोत की आज एस क्रिएटर्समधून इनोव्हेशन्स खूप सारे लागलेले आहेत. सो आता आम्हाला भेटत आहे संधी की आमचे जे आतले टॅलेंट्स आहेत ते आम्ही कसे पुढे जगासमोर मांडू शकतो. तर मग बघा, आज खूप साऱ्या जणांनी आहे ना खूप काय इनोव्हेशन्स केलेले आहेत. म्हणजे जे छोट्या लपलेल्या गोष्टी असतात आपल्याला, ते आज आपल्याला बाहेर काढण्याची संधी भेटलेली आहे. तर मग आज बघू शकतात काय टेक्नॉलॉजी बनवले आहेत, खूप नवीन काय जे कधीच क्रिएट झालेले नाही याच्या आधी. आणि कसं छोट्या गावातल्या गोष्टीसुद्धा खूप मोठे काही करू शकतात पुढे. तर मग कॉलेजमध्ये आम्हाला ही संधी भेटण्यासाठी खूप धन्यवाद मंगेश भोसले सर यांचं आणि शेखर निकम सर आणि अनिरुद्ध निकम सर. त्यांच्यामुळे आम्हाला भेटलेली संधी, आम्ही खूप आभार आहोत त्यांचं. आणि आज आपण बघत आहोत की वेगवेगळ्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, परत सिव्हिलमध्ये काय इनोव्हेशन्स केलेले आहेत. आणि आता अशी इनोव्हेशनसुद्धा आहेत जे की कधीच आपण पाहायला भेटले नाही ह्याच्या आधी. म्हणजे छोट्या गोष्टी ज्या आपण असं युजलेस म्हणून फेकून देतो, तेच आपण त्याच ह्याच्यानी आपण आज काय बनवलेले आहेत. आज खूप सारे प्रॉब्लेम जे की खूप मोठ्या गोष्टी आहेत, प्रॉब्लेम्स, ते सुद्धा आपण सॉल्व्ह करत आहोत छोट्या प्रकारे. काही ॲप्सनुसार, काही ह्याच्यानुसार आता बघत आहोत. इलेक्ट्रॉनिक्स किंवा काही मशीनसुद्धा आपण बनवलेल्या आहेत, ज्याच्या प्रकारे आपण मोठ्या गोष्टीसुद्धा सोडत आहोत. थँक्यू. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.